नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच एक मोठी आणि अधिकृत घोषणा केली आहे, जी केवळ एका संस्थेपुरती मर्यादित नाहीये, तर संपूर्ण बँकिंग क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने एक अत्यंत कळीचा मुद्दा ठरली आहे. थेट मूळ सरकारी कागदपत्रांच्या आधारे आपण या मोठ्या कारवाईचे नेमके टप्पे काय आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या आपल्या या विश्लेषणाचा मुख्य आधार म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि खुद्द RBIने जारी केलेली ही अधिकृत माहिती. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अगदी अचूक आणि सत्य परिस्थिती सांगणाऱ्या याच आकडेवारीवर आणि तथ्यांवर आपण पुढे जाणार आहोत. आता इथला सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न हा आहे की जेव्हा देशातल्या एखाद्या मोठ्या सुप्रसिद्ध पेमेंट्स बँकेचा परवाना नियामक यंत्रणेकडून अचानक रद्द होतो, तेव्हा नेमके काय घडते? बँकेच्या दैनंदिन कामकाजावर आणि अर्थातच तिथे असलेल्या पैशांवर याचा काय आणि कसा परिणाम होतो, याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधणार आहोत. भाग 1. परवाना अधिकृतपणे रद्द. तर सुरुवात एका अत्यंत मोठ्या आणि महत्त्वपूर्ण निर्णयाने झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा व्यवसाय करण्याचा परवाना अधिकृतपणे रद्द केला आहे. याचा थेट आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे या बँकेच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा निर्णय काही रातोरात आलेला नाही बरं का, एका प्रदीर्घ नियामक प्रक्रियेचा तो भाग आहे. भाग 2. बँकिंग कामकाजावर त्वरित बंदी. आता ह्यात खरोखरच लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे बँकेवर तात्काळ प्रभावाने बँकिंगचा कोणताही व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 5(ब) आणि कलम 6 अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही बँकिंग क्रियाकलापांवर थेट आणि त्वरित रोख लावण्यात आली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर सामान्य बँकिंगचं कामकाज तिथेच थांबलं आहे. भाग 3. 2026ची अंतिम मुदत. आणि हे अत्यंत स्पष्टपणे दर्शवते की नियामक यंत्रणा नेमकी कशी काम करते. इथे 2 अगदी स्पष्ट टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे बँकिंग व्यवसायावरील तात्काळ बंदी, जी आपण आत्ताच पाहिली, आणि दुसरा टप्पा म्हणजे परवाना रद्द होण्याची अंतिम प्रभावी तारीख. हा निर्णय 24 एप्रिल 2026च्या कामकाजाच्या वेळेनंतर पूर्णपणे आणि अंतिमरित्या लागू होईल. भाग 4. उच्च न्यायालयात वाइंडिंग अप किंवा बँक गुंडाळण्याची प्रक्रिया. या अधिकृत माहितीत वाइंडिंग अप म्हणजेच बँक गुंडाळण्याची प्रक्रिया असा अत्यंत स्पष्ट उल्लेख आहे. आता याचा नेमका अर्थ काय? तर बँकेचे कामकाज औपचारिकपणे आणि पूर्णपणे कायदेशीररित्या बंद करण्यासाठी RBI आता थेट उच्च न्यायालयासमोर एक अर्ज दाखल करणार आहे. ही एक अत्यंत शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत राहून केली जाणारी प्रक्रिया असते, जेणेकरून सर्व गोष्टी अगदी पारदर्शक राहतील. भाग 5. बँक ठेवींची सुरक्षितता. तर इथला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असा आहे की RBIने निधीच्या उपलब्धतेबाबत अत्यंत स्पष्ट आणि सकारात्मक दुजोरा दिला आहे. बँकेकडे पुरेशी तरलता म्हणजेच सफिशियंट लिक्विडिटी उपलब्ध आहे. साहजिकच जेव्हा एखाद्या बँकेवर कारवाई होते तेव्हा आर्थिक नुकसानीची भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते. पण RBIचा हा संदेश खरोखरच मोठा दिलासा देणार आहे. ही अधिकृत माहिती याचा थेट आणि स्पष्ट पुरावा देते. यात अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे की बँक गुंडाळण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडकडे तिच्या सर्व ठेवीदारांचे संपूर्ण दायित्व किंवा रक्कम परत करण्यासाठी पुरेशी तरलता उपलब्ध आहे. थोडक्यात सांगायचे तर ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षितेबाबत मुख्य नियामक यंत्रणेने स्वतः खात्री दिलेली आहे. या संपूर्ण सविस्तर विश्लेषणातून आणि RBIच्या अधिकृत माहितीतून या कारवाईचं स्वरूप अगदी स्पष्ट होतंय. पण यातून एक मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्नही निर्माण होतो. ही अत्यंत निर्णायक अशी नियामक कारवाई भविष्यात इतर डिजिटल पेमेंट बँकांच्या नियमावलीवर आणि त्यांच्या संभाव्य गुंडाळण्याच्या प्रक्रियेवर कोणता आणि कसा परिणाम करेल? वेगाने वाढणाऱ्या या डिजिटल बँकिंग क्षेत्रासाठी हा नक्कीच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा धडा आहे.